साखरवाडीत शासनाच्या विविध योजना राबविण्यास कटिबद्ध आमदार शशिकला जोल्ले। साखरवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्राचे अल्पावधीतच लोकार्पण करून अवघ्या 2 महिन्यात नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। येणाऱ्या काळात साखरवाडीमध्ये शासनाच्या विविध योजना राबविण्यास आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी केले। त्या साखरवाडी येथील जनावरांच्या दवाखान्यासमोर नूतन जलशुद्धीकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या। स्वागत व प्रास्ताविक सुनील कोपर्डे यांनी केले। पुढे बोलताना आमदार जोल्ले म्हणाल्या की येत्या काळात साखरवाडी येथील तलावाचे सुशोभीकरण, उद्यान निर्मिती तसेच बचत गटांना मार्गदर्शन करून शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच 18 लाख रुपयांच्या निधीतून 10 आसनी सार्वजनिक शौचालय उभारण्यात येणार असून साखरवाडीतील मारुती मंदिरासाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली। आवश्यकतेनुसार आणखी निधी देण्यास आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चौगुले, अमित साळवे, भाजप शहराध्यक्ष राजू गुंदेशा, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नूतन जलशुद्धीकरण केंद्राचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमास संग्राम चव्हाण, संदीप पाटील, प्रदीप लोहार, हेमंत चौगुले, जिजाबाई राऊत, प्रवीण लोहार, अनिल चावरेकर, शिल्पा खराडे यांच्यासह साखरवाडी येथील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार संदीप पाटील यांनी मानले। महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी। सुरुवात केली, परंतु त्यावेळेचं असं परिस्थिती होतं की त्यावेळेचे जे नगरसेवक होते ते घालायलाच दिलं नाही मला, म्हणजे तिथं घालायचं नाही, इथं घालायचं नाही म्हणून तक्रार केलं। मग तक्रार केल्यानंतर नगरपालिकेचं जागा मिळालं तरच आम्ही घालायला पाहिजे, त्यामुळे मी नगरमध्ये फक्त नगरपालिकेच्या समोर एक घातला आणि उर्वरित जे आहे ते पेंडिंग ठेवलं। एक आपल्या निपाणी बस स्टँड वरती घातलं, 2 आरओ प्लांट आपण नाही सुरुवातला घातलं, सुरुवातला 2 तिथं घातलं। नंतर आपल्याला बीए ऑफिस जे आपलं शिक्षण अधिकारी असतात त्यांनी म्हणा लागलं की त्या एरियाला आमच्या शाळेमध्ये तुम्हाला परमिशन देतो, तुम्ही आरओ प्लांट घाला। तिसरं तिथं घातलं आणि अक्षरशः तुम्हाला सांगायचं म्हटलं तर नेहरू चौक ना, ते नेहरू चौक मध्ये फाउंडेशन घातलेलं उपडून टाकलं। म्हणजे त्यावेळेचं कसं त्या नगरपालिकेकडून होत होतं हे बघा। आपल्या गावाचा विकास, आपल्या निपाणी सिटीचा विकास, आपल्या वार्डाचा विकास, आपल्या निपाणीच्या जनतेचा विकास हे होऊ दे म्हणून आम्ही एका दृष्टीने करायला गेलं तर त्यावेळेला राजकारण वेगळंच करायचं। म्हणून आपण पण ज्या आमदार फंडातून किती करायला शक्य आहे ती कामं करत गेलो। नंतर जयवंत भाटले अध्यक्ष झाल्यानंतर आपली जे काही कामं सुरुवात झाली आणि आज मिलिंदाने तुमच्या सगळ्यांच्या डिमांडमध्ये आम्हाला इथं आरओ प्लांट पाहिजे म्हटल्यानंतर तुम्हाला जरा मी सांगू इच्छितो की लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्ग तिथं आमच्या नगरपालिकेचे अधिकारी आलेत, आता कमिशनर एक मीटिंग आहे म्हणून सांगून गेलेत, कारण लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मिळून एकजुटीनं काम केलं तर विकास हे राहतच नाही, सगळे संपूर्ण विकास आम्ही करू शकतो। परंतु आजपर्यंत जर विचित्रच वेगळंच वळण होतं इथं, परंतु आज मला सांगावं असं वाटतंय की हे जागा पाहिजे, हे जागाचं हे करा, मी इथं आरओ प्लांट घालणार आहे म्हटल्याबरोबर एका दिवसामध्ये जागेचं परमिशन दिलं, दुसऱ्या दिवशी आम्ही हे फाउंडेशन घातलं आणि आज तुम्हाला हे पाण्याला आज तुम्हाला उद्घाटन करून दिलेलं आहे। असं अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मिळून काम केलं तर खूप चांगल्या पद्धतीनं आणि लवकर काम होतं, ह्याला हे उदाहरण तुम्हाला सांगायला लागलोय। तर अशा पद्धतीनं आज आरओ प्लांटचं झालं। निपाणी नगरमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे 2008च्या पूर्वीचं निपाणी कसं होतं आणि आता काय बदल घडलाय म्हणता की नाही म्हणता, घडलंय। तर आज देखील मी आज नगरपालिकेमध्ये जनसंपर्क म्हणून आज सभा बोलवली होती, इथंच साखरवाडीच्या आपल्या लेडीज आल्या होत्या, कुठलं राजगिरी बोर्ड म्हणून काय राजगिरी बोर्ड मध्ये देखील त्यांनी इथं जरासं आम्हाला प्रॉब्लेम आहे वहिनी, आम्हाला रस्ता नाही, गटर नाही, पिण्याचं पाण्याचं व्यवस्था नाही म्हणून माझ्याकडे अर्ज दिलेत। येणाऱ्या दिवसामध्ये ते देखील मी करून द्यायला तयार आहे आणि नक्की ह्या साखरवाडीच्या विकासासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत। आमचे अधिकारी वर्ग तुमच्या बरोबर आहे, आपले सर्व माजी नगराध्यक्ष वगैरे सगळेजण आम्ही तुमच्या बरोबर आहे, कारण आपण तुमच्यासाठी सेवेला आलोय। आपण जे काही सरकार दरबारमध्ये आम्ही आमदार म्हणून तुमच्या वतीनं आम्ही गेलेलो असतोय आणि तिथं काय कामं आहेत तुमच्यापर्यंत आणून पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे। म्हणून तुम्हाला बघितलंय की मुरगोड चिकोडी रोडचं लाइटिंग असू दे, अक्कोड रोडला एकदा जाऊन या संध्याकाळी, तिथं लाइटिंग कसं आहे, दवाखान्यांचं सिस्टम असू देत, हे आपण प्रयत्न करायला लागलो की सगळ्याकडे विकास व्हायला पाहिजे। आणि त्याच पद्धतीनं
अशोक अण्णांचं राऊत अण्णांचं एक खूप वर्षापासून मागणी आहे की साखरवाडीमध्ये एक तलाव व्हावे, त्याचं सुशोभीकरण व्हायला पाहिजे. मी खूप प्रयत्न केला, परंतु ते आजपर्यंत जमलं नव्हतं. की आज ज्या वेळेला हे उद्घाटनला आलं होतं त्याच वेळेला त्यांना वचन दिलोय. आता ते कामाला सुरुवात आहे, त्याचं मोजणी वगैरे झालेलं आहे आणि